नमस्कार. मी माधुरी वैद्य. आज आपण दुसऱ्या अध्यायातले 10 आणि 11 हे श्लोक समजून घेणार आहोत. पण त्याआधी पुन्हा भगवद्गीतेतल्या अनेक वैशिष्ट्यांपैकी आणखीन एक वैशिष्ट्य आपण जाणून घेणार आहोत. युद्धभूमीवर फक्त युद्धाविषयी संवाद झालेला नाही, तर भगवंतांनी आपल्याला प्रिय असा जो स्नेही आणि जो त्यांचा परमभक्त आहे अशा अर्जुनाला अत्यंत गोपनीय विज्ञान सहित असलेलं ज्ञान दिलेलं आहे. त्यात कर्ममार्ग आहे, भक्ती मार्ग आहे आणि वेदांमधली कृतज्ञतासुद्धा आहे. इतरही अनेक विषयांवरचं तत्त्वज्ञान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. अर्जुनाचा युद्ध न करण्याचा निर्धार त्यांनी श्रीकृष्णाला सांगितला आणि तो अतिशय स्पष्टपणे सांगितला. आणि संजयाने धृतराष्ट्राला तो तसाच्या तसा जो वृत्तांत घडला तो सांगितला. आता 10व्या श्लोकात संजय म्हणतो, तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषिदन्तमिदं वचः. संजय म्हणतो, हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज, अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्याच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखं करून असं म्हणाले. हसल्यासारखं करून असं म्हणाले असं संजय म्हणताय. आता आपण हा जो अर्थ बघितला संस्कृत मधल्या श्लोकाचा, मराठीतला त्याचा अनुवाद तो आपण आता बघितला. आपण 33 कोटी देव मानतो, पण त्यातल्या कोणत्याही देवाचा हसरा फोटो किंवा हसरी मूर्ती आपण पाहिली आहे का? पण श्रीकृष्णाची सुहास्य मुद्रा मात्र आपल्याला प्रत्येक फोटोमध्ये, प्रत्येक मूर्तीमध्ये दिसते. भक्ती मार्गाचे एक आचार्य बल्लवाचार्य यांनी श्रीकृष्णावर मधुराष्टकम नावाचं एक स्तोत्र रचलेलं आहे. आणि त्यामध्ये ते म्हणतात, श्रीकृष्णाची बासरी मधुर, त्याची चरणधुळी मधुर, त्याचे हात पाय नृत्य, त्याचं सख्यसुद्धा मधुर, श्रीकृष्णाचं सगळंच मधुर. आणि म्हणूनच त्यांनी हसण्यासारखं करणं हे सुद्धा मधुरच असणार. आता भगवंत म्हणतात, श्री भगवान उवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस. परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत त्यांच्यासाठीही विद्वान माणसं शोक करत नाही. याच श्लोकाच्या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आम्ही आजी हे नवल देखिले जे तुवा एथ आदरिले माझारीचे जात्यंदा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे तुझे शहाणपण तैसे दिसतसे.
परी या कौरवार्ते शोचू पहाशी, हा बहु विस्मय आम्हासी पुढत पुढती. पुढे ते म्हणतात, परी मूर्खपणे नेणसी, न चिंतावे ते चिंतेसी, आणि तुची नीती सांगसी आम्हा प्रती. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तू मूर्खासारखं बोलतोस, चिंततोस, आणि पुन्हा विद्वानाचा सारखं आम्हाला सांगतोस, विद्वान मनुष्याप्रमाणे आम्हाला सांगतोस. आता हे किती विचित्र आहे की ज्या कौरवांनी सतत पांडवांवर अन्याय केला, त्यांचं अपयश चिंतिलं, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी अधर्माने वागली, त्याच कौरवांना मारण्याच्या नुसत्या कल्पनेने अर्जुन एवढा शोकाकुल झालेला आहे. आणि हे न पटण्यासारखं आहे. आणि म्हणूनच श्रीकृष्णांनाही हेच म्हणायचं आहे की तू त्यांच्यासाठी शोक करतोयस. आता पुढच्या भागांमधल्या श्लोकांमध्ये श्रीकृष्ण विस्तारांनी या श्लोकांची फोड करून सांगणारच आहेत. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.